आता हे बघा, हे असा पेरू आहे. ते पेरू मी भाजून घेतलाय बरं का जाळी. अशी माझ्याकडे जाळी आहे, ह्याच्यावर असं गॅसवर ठेवून भाजून घेतलाय बरं का पेरू. त्याची चटणी करायची आता आपल्याला. ह्याच्यामध्ये ना जिरे, मीठ आणि साखर टाकून मिक्सरमधून काढणार आहे. हे सोलून घेतलाय भाजून. आता हे मिक्सरमधून बारीक करते. ह्याचे बी काढायचे नाहीत, बियाणं टेस्ट चांगली येते बरं का त्याला. आणि हे कांदा लसूण आहे. आता हे मिक्सरमधून काढून घेते. हे फक्त जाम काढून घ्यायचा मिक्सरमधून. ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचंय, थोडे जिरे टाकायचे आणि थोडीशी साखर टाकायची किंचित. आणि परत आपल्याला हे लिंबू पिळायचा बरं का. थोड्याशा साहित्यात होती पण चटणी चटकदार होती. आणि ह्याचे बी काढू नका बरं का. बी मिक्सरमधून काढल्यानंतर बी खूप टेस्टी लागतात. आता हे बघा, हे ह्याच्यामध्ये ना मिरची टाकली, हे लसूण अद्रकची पेस्ट टाकली, धने जिरे पावडर टाकले, हळद टाकली, साखर टाकायची राहिली, साखर मागून टाकायची. आता इथं हे का गरम झालं. ह्याच्यात ना थोडीशीच मोहरी टाकावी लागते. ह्याच्यात मोहरी चांगली लागत नाही. काय जिरे जास्त टाकले. मी काय टाकणार नाही दुसरं. तुम्हाला टाकायचं असलं तर तुम्ही गपचूपट तुम्ही ह्याच्यामध्ये ना हो का. आता हे कांदा चांगला भाजून गेले. ही लोखंडाची कढई घेतली. ह्या लोखंडाच्या कढईमध्ये आपल्याला जाम नाही टाकायचा बरं का. कांदा खूप छान भाजते म्हणून मी ह्याच्यामध्ये भाजायला. कांदा खूप छान भाजते ह्याच्यामध्ये. काही दुसरी कढई घेतली छोटी अल्युमिनियमची, त्याच्यामध्ये करायची. स्टीलच्या कढईमध्ये चटणी चिटकती म्हणून आता ह्याच्यामध्ये टाकायचं चटणी. लोखंडाच्या कढईमध्ये चटणी टाकायची नाही. आता हे बघा, ह्याच्याबरोबरच मी थोडंसं मीठ टाकते. ह्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं मीठ, खूप कमी लागते. हो का, मीठ टाकायचं. तुमच्याकडे हिरवी मिरची खात असतील तर हिरवी मिरचीच्या ठेचा टाकू शकता बरं तुम्ही. चांगलं भाजायचं, लाल भाजायचं चांगलं. हे मिक्सरमधून काढलंय बियाचे, हे असा कलर आला आहे. गुलाबी जांब होतं ना म्हणून त्याला कलर तसा आलाय. आता हे चांगलं भाजून घेते. आता हे चांगला कांदा भाजला की ह्याच्यामध्ये आपल्याला ही कांदा ह्याच्यामध्ये काढायचा आणि ही चटणी परत ह्या कढईमध्ये करायची. ह्या कढईमध्ये करायची नाही. लोखंडाच्या कढईमध्ये कोणतीही आंबट वस्तू करायची नाही का तर त्याचं लोखंडाचं हे उतरतंय, त्याच्यामध्ये अर्क उतरतंय आणि चांगली लागत नाही. पुन्हा आवळा, पुन्हा तुम्हाला सांगते टोमॅटोची तरी चलते एका दिवस, पण आवळा आणि जामची चटणी ह्याच्यामध्ये चलत नाही बरं का. जाम म्हणते आमच्याकडं, तुमच्याकडं काय म्हणते ते कमेंटमध्ये मला सांगा. मी पेरू जाम, तुमच्याकडं काय म्हणते ते सांगा आणि तुम्ही कुठून पाहता हे मला कमेंटमध्ये घ्या बरं का. आता ह्याला चांगलं लाल होऊ द्यायचं, खूप टेस्टी लागते. आणि ह्याला शिजवून घ्यायचा आणि लिंबू टाकायचा. थोडं शिजत आलं आपल्याला खाली उतरायचं असलं की लिंबू टाकायचा. शिजताना लिंबू टाकायचं नाही. शिजताना लिंबू टाकला कोणत्या वस्तूमध्ये तर चव बिघडते बरं. आता हो का, कांदा भाजत आलाय. आता थोड्या वेळाने तुम्हाला ह्या कढईमध्ये टाकून दाखवतो. हो का, आता हे त्याच्यामध्ये कांद्यामध्ये टाकले बरं का पेरू, तळल्याला पेरू, आणि थोडं गूळ टाकला, थोडासा टाकलाय किंचित चवीला. आता ह्याच्यात लिंबू टाक. आता ह्याला चांगलं शिजवून घेते. लिंबू थोडाच पिळा बरं का. चांगलं शिजवून घेते. तेल सुटूस तर शिजवायचं आणि असं हलवायचं, चिटकू द्यायचं नाही. खाली चिटकली की बेकार लागते बरं, पुन्हा खायला करपट लागते. खूप टेस्टी होती बघायची. आता शिजायली आणि लिंबू किंचित लिंबू पिळला, एक 10 ते 15 थेंब. एका पेरूची चटणी बरं का. त्याच्यात थोडं शेंगदाण्याचं कूट टाकलं. सगळं आता हे काय हे छान झाली शिजून. आता ह्याला तेल सुटले, मी बंद करायला बरं का. तुम्हाला आणखीन थोडी घट्ट करायची असली तर करू शकता. किती छान कलर आलाय. पण माझा पेरू गुलाबी होता म्हणून असा कलर आला. खूप टेस्टी होती बघा. आपण ह्याच्यामध्ये थोडासा गुळ नाही तर एवढ्या ह्याला आपली पूजेची सुपारी असते ना छोटी, तेवढा गुळ नाही तर मग 1 चमचा साखर टाकावी लागते. म्हणजे टेस्ट खूप छान येते. आणि लिंबू पिळायचा बरं का. मी लिंबू पिळलाय. काही लिंबू अर्धा घेतला होता, ह्याच्यातून थोडासा 10 ते 12 थेंब पिळले त्याच्यामध्ये.
आता हे सर्व करायला तयार झालेली आहे चटणी. आता ह्याच्यावर कोथिंबीर मी घालणार नाही, का तर मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ह्याच्यामध्ये टाकली. माझी जर ही पेरूची चटणी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पेरूची चटणी कशी वाटली. आणि तुम्हाला जरी साहित्य नसलं कळालं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं साहित्य टाकते बरं का. जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.